आश्रमशाळेचे भाडे आणि बांधकामाचा खर्च द्या, अन्यथा आत्महत्येची वेळ. अमोल ठाकरे. पत्रकार परिषदेत दिली माहिती. नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुल्लरघाट, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती. ही आश्रमशाळा 10 ते 12 वर्षांपूर्वी दर्यापूर येथील बाभळी कॅम्पमध्ये स्थलांतरित झाली होती. त्यानंतर तेथे शाळेत पुरेशा सुविधा नसल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांनी नवीन जागेसाठी निविदा काढली होती. या निविदेनुसार अंजनगाव सुरजी येथील अमोल ठाकरे यांनी जाहिरातीनुसार रीतसर अर्ज केला. त्यांनी त्यांच्या अंजनगाव सुरजी परिसरातील ठाकरे मंगल कार्यालय व परिसरामध्ये आवश्यक बांधकाम करून वर्गखोल्या तयार केल्या. त्यानंतर समितीद्वारे त्याला मंजुरी देण्यात आली आणि शाळा तिथे स्थलांतरित करण्यात आली. मात्र जेमतेम 2 महिने उलटत नाहीत तोच आदिवासी प्रकल्प विभागाने ही आश्रमशाळा पुन्हा जुन्या जागी दर्यापूर बाभळी कॅम्प हलवण्याचे मौखिक आदेश दिले आहेत. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी रविवार सुट्टीचा दिवशी या संदर्भात एक समिती आश्रमशाळेत पाठवण्यात आली. यावर अंजनगाव सुरजी येथील आश्रमशाळेचे जागामालक अमोल ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अमोल ठाकरे सांगितले की शासनानेच रीतसर प्रक्रिया राबवून ही आश्रमशाळा माझ्या जागेवर भाड्याने सुरू केली होती. मग 2 महिन्यातच असे काय पाणी मुरले की पुन्हा जुनीच जागा कॅम्प बाभळी दर्यापूर चांगली वाटू लागली, असा प्रश्न मला पडला आहे. या प्रकारामुळे मला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. मी अनेक नातेवाईकांकडून कर्ज काढले आहे. पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने गहाण ठेवून या शाळेसाठी बांधकाम केले आहे. तरीही आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि एकात्मिक विकास प्रकल्प धारणी माझ्या जीवाशी खेळत आहेत. पुढे ते म्हणाले की आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आश्रमशाळेत शौचालय, स्नानगृह, सुसज्ज खेळाचे मैदान यासह सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मला माझ्या जागेचे भाडे व बांधकामासाठी झालेला खर्च शासनाकडून न मिळाल्यास माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे अमोल ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे दिनांक 16 ऑगस्ट रविवार असतानाही धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची समिती शाळेत आली, परंतु त्यांच्याकडे कोणतेही लेखी पत्र नव्हते. केवळ मौखिक आदेशान्वये आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे सरचिटणीस डॉक्टर विलास कविटकर यांनी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. जोपर्यंत जागा मालकाचा झालेला खर्च व भाड्याचे बिल मिळत नाही तोपर्यंत या स्थलांतरास स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विलास कविटकर यांनी केली. या पत्रकार परिषदेला डॉक्टर विलास कविटकर, अमोल ठाकरे, नगरसेवक मनीष मेणं, गजानन हाडोळे, पप्पू लांडे, इंजिनियर नितीन कविटकर, गजानन ठाकरे, देवानंद टांक, नितीन नाथे, अनिल काळे, योगेश भोरकडे, विनोद हाडोळे, सौ ठाकरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी चीफ ब्युरो मनोज. पेपरमध्ये ॲड आली होती, त्यांना मी त्यांच्याच पेपरमध्ये ॲडवरून म्हणजे माझं निवेदन केलं त्यांना, तर त्यांना माझी जागा पसंत पडली. पसंत पडल्यावर त्यांनी जे मला सुखसुविधा पुरवलेल्या सांगितल्या, तर मी त्यांना 15 आणि पत्नीचे जे सोनं नाणं गहाण ठेवून मित्रपरिवारापासून पैसे घेऊन हे मी उभं करून दिलं. आणि सुविधा म्हणजे जिथे गुल्लरघाट बाभळी दर्यापूरले जे शाळा होती तिथं ह्या सुखसुविधा नव्हत्या. त्या लेकराच्या हितासाठी ह्या सुखसुविधा त्यांनी मला करायला लावल्या शासनाने. अगोदर शाळा कुठे होती? दर्यापूर बाभळी, दर्यापूर बाभळीला. आधी तिथसा ह्या सुखसुविधा नसल्या कारण त्यांनी ह्या मला सुखसुविधा म्हणून तिथची शाळा स्थानांतरित करायसाठी ह्या सुखसुविधा मला करायला लावल्या त्यांनी. आणि ती पूर्ण केल्यावर त्यांची समिती नेमल्या गेली. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवालही आहे माझ्याजवळ आणि ATC ऑफिसचे अप्पर आयुक्त आहे अमरावतीचं, त्यांचा बी अहवाल आहे की त्यांनी आपल्या शाळेला बाभळीपेक्षा ही शाळा चांगली आहे लेकराच्या हितासाठी. हे सगळं असताना 2 महिने शाळा शिफ्ट झाली. 2 महिन्यापासून शाळा इथे झेंडावंदनी झाले, सार्वजनिक आदिवासी दिन पण साजरा झाला, स्वागत उत्सव पण इथं आला. 135 विद्यार्थी इथं हजर आहेत, चांगले खेळत भागत आहे. तुझी अधिक पुन्हा त्या जुन्या शाळेत हे शासन का शिफ्ट करत आहे? मग आता राजकीय दबाव आहे. आणि जे शिक्षक आहेत स्थानिक शिक्षक त्या दर्यापुरातले, त्यांना हे जे मला असं वाटते की त्यांना हे अंतर जादा होत आहे, म्हणून ते पहिल्यापासून आपल्या विरोधात होते. आणि त्यांनीच पालकांना जरासं वेगळं सांगून आणि त्यांच्या मिसगाईड करून त्यांना यूज दिला नाही असताना आणि शाळा पण दाखवली नाही. आणि म्हणून ते काही लेकरं त्यांनी रोखून ठेवले. नाही तर 300 विद्यार्थी आहेत. 300 विद्यार्थी माझ्या शाळेत सध्या 135 विद्यार्थी हजर आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता 2 दिवस झाले 65 विद्यार्थी दर्यापूरला आणून ठेवले. शाळा इथे चालू असताना इथे 15 बाभळी इथे दर्यापुरात, आणि इथून शिजलेलं अन्न इथून तयार करून ते पाठवत आहेत. तर हे अन्न कोणाच्या रस्त्यात जर काही विषबाधा झाली तर याला जिम्मेदार कोण?
अधीक्षक अधीक्षिका इतकी हजर आहेत. आणि तिसरा त्यांचा जो जे समिती असते, अध्यक्ष समिती, आणि एक त्यांचे जे सरपंच आहेत प्रकाशभाऊ ठाकोरे, हे त्याच्यात खूप इंटरेस्ट घेत आहेत. त्यांची ते बोलेरो गाडी घेऊन येत आहेत आणि ते त्याच्यात इथून शिजलेलं अन्न नेत आहेत. त्यांच्यासमोर कोणताही शासकीय कर्मचारी संघ नसताना रस्त्यात जर कोणता विषबाधा झाली तर याला जिम्मेदार कोण राहणार. त्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला प्रेशराईज केलं, कारण की शासकीय कामात तुम्ही हस्तक्षेप करू नका म्हणे. फक्त मी काळीचा फोटो काढून घेतला आणि बस. ती आदिवासी भागातली आहेत आणि अलग अलग गावातले आहेत. आणि गुल्लर घाटचे किती विद्यार्थी आहेत? गिल्लर घाटचा फक्त जे आहेत ते फक्त एकच विद्यार्थी आहे. आणि गुल्लर घाटचा जो सरपंच आहे तो त्यांचा तोच त्याच्यात ज्यादा इंटरफेअर करत आहे. आणि जे पालक समिती आहे हे यांना हे मास्तर लोकांचं जसं मिलीभगत दिसते. आणि त्यांनी काहीतरी पालकांना वेगळं सांगून त्यांना, विशेष म्हणजे काही पालक असे आहेत की आज जे विद्यार्थी इथे हजर आहेत की ते विद्यार्थी म्हणतात की आम्हाला इथेच गमत आहे, आम्ही जात नाही. पण त्यांना ते धडकावून त्यांना वेगळं सांगून त्यांना गलत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. शुक्ला साहेबांनी त्यांनीच मला आदेश दिला शाळेचं स्थानांतरित करायचा आणि तेच अधिक शाळा वापस घेऊन चालले. तर माझा ह्या खर्च झालेला ह्या शासनाने देण्यात यावा अशी माझी इच्छा आहे. 50 लाखापर्यंत माझा खर्च व्हायला आहे. याच्यासाठी मी कर्ज घेतलेला आहे, पत्नीचे सोनं गहाण ठेवलेलं आहे, काही मित्रपरिवारापासून उसनवारी पैसे घेतले आहेत. हे मला पैसे कोण देणार हा माझा प्रश्न उरलेला आहे. नाही तर मला शासनाने लेखी द्यावे, नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. जास्त महत्वाचं त्यांनी खूप भर दिला हा. आणि हे 2-3 दिवसात सगळं मॅटर करून रात्रीनं पत्र काढून सुट्या सुद्धा पाहिल्या नाही. हा. पत्र काढून ते शाळा हलवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात करत आहे. क्यों रे? वो दरियापुर से यहाँ पर अच्छा है कि कैसा है? अच्छा है क्या? आणि यहाँ पर सब सुविधा है? संडास बाथरूम है? और क्या क्या है? सब है ना? अच्छा ग्राउंड है? खाना अच्छा है? सब अच्छा है? हो गया। स्कूल भी अच्छा है?